नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर विनोद कुलकर्णी, गणित विभाग प्रमुख, स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालय बीड तथा माजी विद्यार्थी रब अट्टल महाविद्यालय गेवराई. आपणा सर्वांना विघ्नहर्ता गजानन व गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. कसे आहात? कोविड-19च्या जागतिक महामारीमध्ये आपण खूप धीरानं आणि धैर्यानं तोंड देत आहोत. आपण काळजी न करता काळजी निश्चितच घेत असाल अशी आशा व्यक्त करतो. आजच्या या संवादामध्ये माझं महाविद्यालय या सदराखाली रब अट्टल महाविद्यालय आपल्या सुवर्ण महोत्सवाच्या वर्षाची सुरुवात करत आहे आणि मला या सुवर्ण महोत्सवानिमित्त तुमच्याशी संवाद साधण्याची जी सुवर्ण संधी प्राप्त झाली व महाविद्यालयीन जीवनाला उजाळा देण्याचा मला जो प्रयत्न करण्यासाठी संधी दिली याबद्दल मी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाचे, प्राचार्य डॉक्टर शिखरे मॅडमचे व सर्व प्राध्यापक वृंदांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि मी आपणाशी माझ्या जीवनामध्ये रब अट्टल महाविद्यालयाचं जे महत्त्व आहे हे मी या ठिकाणी विशद करतो. मला एक निश्चित सांगावंसं वाटतं की मला तो दिवस पटकीने आठवला ज्या दिवशी मला पहिला फोन आला की सर तुम्हाला बोलायचं आहे. आणि मला समाधानाची बाब यासाठी वाटली की ज्या व्यक्तीने मला फोन केला त्या व्यक्तीचं नावच समाधान होतं आणि माझी तशी ओळख नव्हती त्यांची, पण मला त्यांनी फोनवर सांगितलं सर मी समाधान इंगळे बोलतोय, डॉक्टर समाधान इंगळे. आणि खूप मनस्वी आनंद झाला आणि ते पूर्ण ऐकल्यानंतर दिवसभर मनामध्ये समाधान वाटलं की मी माझ्या महाविद्यालयात माझ्या गुरुजनांबरोबर, माझ्या सहकार्यांबरोबर, माझ्या मित्रांबरोबर एक काही मिनिटासाठी जुन्या आठवणींना उजाळा देऊन मी त्यांच्याशी हितगुज करणार आहे. मला चांगलं आठवतं की मी त्या महाविद्यालयीन जीवनामध्ये एक कविता लिहिली होती आणि त्या कवितेची मला आठवण झाली कारण त्या कवितेचं नावच आठवण असं होतं. आणि त्या सुरुवातीचे ती कविता दैनिक झुंजार नेत्याच्या दिवाळी अंकामध्ये प्रकाशित झाली होती मी BScला असताना. आणि त्या पहिल्या 2 ओळी मला आजही आठवतात आणि त्याचा उल्लेख या ठिकाणी मी निश्चित करावा असं मला वाटतो. त्या कवितेच्या 2 ओळी अशा होत्या, वर्षातल्या त्या दिवसाचे कसे करू वर्णन, वर्षातल्या त्या दिवसाचे कसे करू वर्णन, शब्द भरपूर आहेत पण होईल का त्या सर्व शब्दाचे एका वाक्यात संमिलन. शब्द भरपूर आहेत परंतु त्या सगळ्या आठवणी, सगळ्या जाणीवा मला या ठिकाणी मांडता येतील का नाही याबद्दल मी थोडा साशंक आहे. तरी मी या ठिकाणी तो प्रयत्न करणार आहे. तो काळ जेव्हा आपण पाहायला जातो त्यावेळेस गुरुजनांचं आणि विद्यार्थ्यांचं नातं कसं होतं हे जर आपल्याला पाहायचं असेल तर मी एका वाक्यात सांगेल की विद्यार्थी हा गुरुजनांच्या अंतरात होता परंतु अंतरावर होता. आज ही परिस्थिती दिसत नाहीये. विद्यार्थ्यांबद्दल, गुरुजनांबद्दल, गुरुजनांचा विद्यार्थ्यांबद्दल आणि विद्यार्थ्यांचा गुरुजनांबद्दल नितांत आदर होता आणि प्रत्येक गुरुजन विद्यार्थ्याला अंतरात ठेवत होते परंतु ते अंतरावर ठेवत होते. या प्रसंगी मला सांगावंसं वाटतं की खूप गोष्टी आहेत सांगण्यासाठी. थोडक्यात सांगायचं झालं तर थिंग्स आर लार्जर, वर्ड्स आर लिमिटेड. थोडी मी पार्श्वभूमी सांगेल तुम्हाला माझी. मी एक गरीब कुटुंबातला, जेमतेम आर्थिक परिस्थिती असलेला आणि गेवराई तालुक्यातील शिरसदेवी अशा छोट्याशा गावामध्ये माझा जन्म झाला आणि मी प्राथमिक शिक्षण माझं त्या ठिकाणी झालं. प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर मी 10वीपर्यंत शिक्षण जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या गडी येथील जयभवानी विद्यालयात पूर्ण केलं. मी असा नशीबवान माणूस आहे की माझ्या झालेल्या यशामध्ये, यशस्वीतेमध्ये खूप मोठ्या लोकांनी मला प्रोत्साहन दिलं. 10वीला मला चांगल्या पद्धतीचे मार्क पडले आणि मला
एकाच वेळेस 2 जिल्हाधिकाऱ्याच्या हस्ते सत्कार माझा झाला. यामध्ये सध्याचे खासदार असलेले श्रीनिवासजी पाटील आणि तत्कालीन बदली झालेले सुधीर जोशी असे 2 कलेक्टरांच्या हस्ते माझा सत्कार झाला आणि त्यापासून माझ्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा निर्माण झाली. मी ठरवलं की आपल्या परिस्थितीला तोंड देऊन आपण चांगलं उच्च विद्याविभूषित व्हायचं. 10वीच्या बेसवर त्यावेळेस डी.फार्मसी 10वीवर असायची. ITI डी.एडला तब्बल माझा 7 महाविद्यालयामध्ये नंबर लागला, पॉलिटेक्निकला नंबर लागला. पण माझं ध्येय असं होतं की मला उच्च शिक्षण पूर्ण करायचं होतं आणि त्यासाठी मी र.ब. अट्टल महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. ते वर्ष होतं 1987. 1987ला मी विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतला. विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर माझ्या सुदैवाने माझी मोठी बहीण त्या ठिकाणी कला शाखेमध्ये शिकत होती. ती 12वीला आर्ट्सला शिकत होती. कोणत्याही बहिणीची इच्छा असते की आपला भाऊ हा चांगल्या फॅकल्टीमध्ये यावा आणि चांगलं शिक्षण त्यांनी घ्यावं. त्यामुळे तिने मला सायन्स दिलं आणि सर्व प्राध्यापकांची माझी ओळख करून दिली. 11वीला मी प्रवेश घेतला आणि प्रवेश घेतल्यानंतर मला असं जाणवलं, सगळ्या प्राध्यापकांची ओळख करून दिली. त्यामध्ये डॉक्टर R.P. शास्त्री असतील, S.B. देशमुख असतील, काकासाहेब देशमुख असतील, वारे सर असतील, अशा सगळ्या प्राध्यापकांची तिने मला ओळख करून दिली. मला आजही तो पहिला दिवस आठवतो ज्या दिवशी मी पहिली तासिका या र.ब. अट्टल महाविद्यालयामध्ये केली. सुवर्ण महोत्सवानिमित्त मला मुद्दाम हे सांगावंसं वाटतं की महाविद्यालयाचं वैशिष्ट्य काय आहे. या काकासाहेब देशमुख सरांची ओळख करून दिल्यानंतर काकासाहेब देशमुख सरांची शरीर प्रकृती ही धिप्पाड व्यक्तिमत्व होतं, तसंच त्यांची टीचिंग सुद्धा असायची. माझी ओळख करून दिल्यानंतर त्यांनी डायरेक्टच प्रश्न केला मला की अरे विनोद, म्हणले तू माझ्या पिरियडला पुढच्या बाकावर बसत जा. बहिणीची आज्ञा, सरांची आज्ञा म्हणून मी माझा पहिला पिरियडला पहिल्या बाकावर बसलो आणि देशमुख सरांनी शिकवायला आले. देशमुख सरांची जशी पर्सनॅलिटी होती तसं ते पुस्तक वापरायचे. त्यांच्याकडे एक खान लेखकाची एक केमिस्ट्रीचं पुस्तक भलं मोठं असायचं आणि त्यानंतर ते पुस्तक घेऊन वर्गात आले. विशेषतः म्हणजे व्यक्ती जेव्हा 11वीला प्रवेश घेतो नवीन महाविद्यालयामध्ये, भलं मोठं महाविद्यालय, आणि प्रवेश घेतल्यानंतर असं मला जाणवलं की 6 महिने काहीच कळत नाही हो. 11वीला प्रवेश घेतल्यानंतर काही ध्येय वगैरे काही नसते माणसाला. मी पहिल्या बाकावर बसलो. आजही मला त्या डेफिनेशनची मला आज आठवण होते की ज्या डेफिनेशनमध्ये सगळ्या गोष्टीचा समावेश होता. देशमुख सरांनी मोठा वर असे हातवारे करून एकदम टाळी वाजवली आणि पटकीने वाक्य असं म्हणलं, वेन कार्बन कार्बन डबल बॉन्ड रप्चर्ड ॲट दॅट टाइम कोव्हॅलंट बॉन्ड इज प्रेझेंट, से भालेराव वेदर दिस करेक्ट ऑर नॉट. माझं नाव घेऊन जेव्हा हे वाक्य उभारलं आणि माझ्याकडे हात केला, टाळी जोरात वाजली आणि मला जाणीव झाली काहीतरी झालेलं आहे. मी आपलं घाबरतच उभा राहिलो आणि यस यस म्हणून मी खाली बसलो आणि त्यावेळेस मला खरी माझी पंचायत झाली. ती पंचायत आजही माझ्या पहिल्या तासिकेची मला आठवण होते. असे अनेक अनुभव मला या महाविद्यालयामध्ये आले. मला R.P. शास्त्री सरांची त्यावेळेच्या तासिकेची एक आठवण अशी आठवती. डॉक्टर R.P. शास्त्री गणित विषय शिकवत असताना 11वी-12वीमध्ये त्यांचं एक वाक्य आजही मला आठवतं. डॉक्टर R.P. शास्त्री म्हणायचे, विद्यार्थ्यांनो, तुमच्या वडिलाची ओळख तुमच्यामुळं झाली पाहिजे. तुमची ओळख तुमच्या वडिलांच्या नावामुळं होता कामा नये. तुमचे वडील जर रस्त्याने चालले तर त्यांना लोकांनी म्हणलं पाहिजे की जो तो उच्च विद्याविभूषित जो व्यक्ती आहे त्याचे हे वडील आहेत. परंतु तुम्ही रस्त्याने जर गैरमार्गाने काही धंदे करत राहिलात आणि जात येत राहिलात तर त्यामुळं तुमच्या वडिलाच्या नावाला कुठंतरी डाग लागण्याची शक्यता असते. त्यामुळे वडिलांची ओळख ही तुमच्या चांगल्या कर्तृत्वाने व्हावी असे शास्त्री सर सांगायचे. आता मला प्रश्न या ठिकाणी वाटतो की गणित विषयाकडे मी का वळलो. त्याच्या मागचं एक खूप सुंदर कारण आहे. गणित विषयामध्ये मी करिअर का केलं.
PhD पर्यंत गेलो, आता प्राध्यापक आहे, परंतु गणित विषयच का निवडला? गोष्ट अशी झाली की मी एक अंदाजे 6वी-7वीला असेल आणि आमच्या शिरसदेवी गावामध्ये एक सभेचं आयोजन होतं. माननीय शरदचंद्रजी पवार आणि शिवाजीराव दादा पंडित या कार्यक्रमाला शिरसदेवीमध्ये आले होते. लहानपणी खूप कुतूहल असतं सभेचं, म्हणून मी 6वी-7वीला सगळ्यामधून मार्ग काढत काढत स्टेजपाशी गेलो. तसा त्या कार्यक्रमाला जाताना मला त्या पोलिसांचा थोडा प्रसादही मिळाला, परंतु त्या ठिकाणी दादांनी एक वाक्य बनलं होतं. ते वाक्य आजही माझ्या लक्षात आहे. ते आपल्या भाषणात असे म्हणले की तालुक्यातल्या विद्यार्थ्यांनी उच्च विद्याविभूषित व्हावं, MSc मॅथमॅटिक्स करावं, MA इंग्लिश करावं, इंजिनियर व्हावं, डॉक्टर व्हावं आणि नंतर मग माझ्याकडे यावं, की त्या पालकांनी माझ्याकडे यावं की याला कुठंतरी जॉब मिळून द्या दादा. शक्यतो आपल्या तालुक्यात काय होतं की 10वी मुलं पास झाले की माझ्याकडे येतात आणि म्हणतात माझ्या मुलाला चिटकवा म्हणून. तर मी याला 10वीवर कुठं चिटकू असा प्रश्न त्या सभेमध्ये दादांनी केला होता. आणि त्यावेळेस मला अशी जाणीव झाली की गणित विषयामध्ये आपल्याला करिअर करणं चांगलं राहील, कारण आज आपल्याची गरज अशी आहे की गणित विषय असणं आवश्यक आहे. आणि तिथून मला गणिताची आवड निर्माण झाली. नंतर मी जेव्हा महाविद्यालयात प्रवेश घेतला तर महाविद्यालयाची खूप सुंदर आठवणी मला आठवतात अजूनही. तेव्हा आजच्यासारखं इन्फ्रास्ट्रक्चर महाविद्यालयात नव्हतं. पत्राचे 4-5 लॅब असायच्या, पलीकडे टीचिंग हॉल असायचे आणि ग्रंथालय असायचं आणि पाठीमागलच्या बाजूला एक भव्य असं क्रीडांगण, खेळायचं मैदान असायचं. व्हायची गोष्ट अशी की पावसाळ्याच्या दिवसामध्ये ते पत्रे गळायचे. गळाल्यामुळं काय व्हायचं, केमिस्ट्रीच्या प्रॅक्टिकलला जे सबस्टन्स असायचे ते त्या कपाटाच्या वर ते पुढे ठेवले जायचे आणि साहजिकच ते पावसामध्ये भिजायचे. आणि केमिस्ट्रीमध्ये एक टेस्ट घ्यावी लागती, नेचर ऑफ सबस्टन्स. आणि ती घेतल्यानंतर ते नेचर ऑफ सबस्टन्समध्ये केमिस्ट्रीमध्ये असं असायचं की जर तुम्हाला ती पावडर जर मऊ लागली तर ॲमॉर्फस म्हणायचं आणि जर खरबुडीत लागली तर क्रिस्टलाइन म्हणायचं. आता ती पावडर सबस्टन्स आम्हाला दिल्यानंतर आम्ही ते हाताने पाहायचो, ती आम्हाला खरबुडीत लागायची. कारण ते पुढे पावसाने भिजलेले असायचे. मग आम्ही नेचर ऑफ सबस्टन्समध्ये क्रिस्टलाइन असं लिहून टाकायचो आणि नंतर सरांना नेऊन दाखवलं, वारे सरांना किंवा देशमुख सरांना, की ते म्हणायचे की इथं ॲमॉर्फसले. आम्ही म्हणायचो का सर? ते म्हणायचे अरे तुला माहिती नाही का, हे पावसाच्या पाण्याने भिजल्यामुळं त्याचे खडे झालेत, प्रत्यक्षात ते सबस्टन्स जे आहे ते ॲमॉर्फस आहे. अशी गोष्ट त्यावेळेस घडायची. अशा असंख्य अनुभव मला यायचे. मस्के मामा असायचे, त्यांच्याशी बोलायचो, त्यांच्याबरोबर डबा खायचो. हजारे सर असायचे, त्यांच्याबरोबर डबा खायचो. तर आम्ही मध्यंतराच्या ह्याच्यामध्ये BG शेख सर असायचे फिजिक्सला, सुंदर टीचिंग. ज्या व्यक्तीचं न्यूक्लिअर फिजिक्स ऐकण्यासारखं असायचं, वाटायचं भारावून जायचं मन. कुलकर्णी मॅडम असायच्या फिजिक्सला, नवीनच त्या लागल्या होत्या, त्या पाठांतर करून यायच्या, खूप तयारी करून यायच्या. आले की सगळ्या डेफिनेशन बोर्डवर पूर्ण लिहायच्या आणि एक डेफिनेशन समजून सांगायच्या. पण गोष्ट अशी होती की ते जर बोर्डवरलं पुसलं की कुलकर्णी मॅडमला प्रॉब्लेम यायचा आणि नंतर आम्ही प्रश्न सुरू केले की मॅडम मला म्हणायच्या, विनोद तुला किती वेळा सांगितलं बोर्डवर असताना मला विचारत जा म्हणून. अशा सगळ्या घटना आणि आनंददायी क्षण होते. त्या प्रसंगी 11वी-12वीला असताना, BSc ला असताना मी 5 वर्षे या महाविद्यालयात शिक्षण घेतलं. 1987 ते 1992 या 5 वर्षात मी या ठिकाणी शिक्षण घेतलं. परंतु तो जो आमचा आनंद होता ना, तो आनंद हा ओसंडून व्हायचा, पण आम्ही तो आनंद कधीच सांडू दिला नाही. गणित विषयाचा अभ्यास करत असताना मला ज्या व्यक्तीची खरी साथ मिळाली ती म्हणजे BSc सेकंड इयर पासून, ती म्हणजे विजयजी सांगळे सरांची. काय सांगू या व्यक्तीबद्दल. अहो, हा व्यक्ती जादा तासिका घेऊन आम्हाला शिकवायचा. स्वहस्तलिखित नोट्स आम्ही वापरायचो आणि खरंच त्या गणितामध्ये जो विजय मिळवला ना, ते या सांगळे सरांमुळं, विजय सांगळे सरांमुळं. बांदल सर असायचे इंग्रजीला, BA देशमुख सर असायचे. BA देशमुख सरांच्या तर जोग सर्वश्रुत असायचे.
इंग्रजी विषयामध्ये. असे मुंडे सर असायचे फिजिक्सला, ते पण खूप उत्कृष्ट पद्धतीने शिकवायचे. तसं पाहता मी कला शाखेकडे किंवा कला शाखेला आधारित असलेले सगळे ज्या गोष्टी आहेत त्याच्यापेक्षा खूप लांबच होतो. कारण मी त्यावेळेस पहिल्यांदा 10वीला असताना 6वीच्या विद्यार्थ्यांचे ट्युशन क्लासेस मी त्या ठिकाणी घ्यायचो आणि सूर काय म्हणतात, ताल काय म्हणतात, नाटक काय म्हणतात याचा माझा कुठेही संबंध आला नव्हता. थोडक्यात काय तर मी सुरामधला एक आसूर होतो. सगळेजण कला सादर करायचे, परंतु ऐकायला तरी कुणीतरी पाहिजे ना हो, म्हणून मी पुढं ते ऐकत असायचो. मला चांगलं आठवतं की त्यावेळेस माझा 10वी आणि 12वीला चांगल्या मार्काने क्रमांक आला आणि त्यावेळेस गेवराईमध्ये एक गाव आदर्श नावाचं एक साप्ताहिक चालायचं. मुळे सर ते चालवायचे आणि अर्चना प्रिंटिंग प्रेसमधून ते प्रकाशित व्हायचं साप्ताहिक. त्यामध्ये आमचं नाव आलं आमच्या सर्व माझ्या मित्रांचं आणि आमचा जो आनंद आहे तो गगनाला मावला नाही. आम्हाला आठवतंय की आम्ही महाविद्यालयात असताना एक रचना नावाचं आम्ही एक भित्तीपत्रक आम्ही चालवायचो आणि त्या भित्तीपत्रकामध्ये खूप विद्यार्थ्यांची गर्दी व्हायची. कधी कधी तर आपला दिलेली लेख कविता त्या ठिकाणी प्रकाशित सुद्धा होत नसायची आणि त्यावेळेस मग असं जाणवायचं काय करावं. मग आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी निर्णय घेतला आणि सायन्स मिरर नावाचं एक हस्तपुस्तिका किंवा ज्याला आपण त्या ठिकाणी सुरू केलं. मला माहिती नाही आज ते चालू आहे का किंवा काय, परंतु ते आम्ही त्या ठिकाणी चालू केलं. दुसरी महत्त्वाची बाब मला अशी सांगायची की पाठीमागं जे मैदान होतं खेळाचं मैदान प्रचंड हिरवळ असायची आणि अट्टल महाविद्यालयामध्ये खूप मोठ्या पद्धतीने खेळावर प्राधान्य दिलं जायचं. आजही मला तर ती आठवती गोष्ट आणि मी मनाशी ठाण मारून घेतलं होतं की जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर माणसाला खेळ यायला पाहिजे. कारण खेळच ही अशी गोष्ट आहे की पडल्यानंतर कसं उठायचं ही खेळच आपल्याला शिकवतं. कारण खेळाडू हा कधीही पराजय झाला, अपयश आलं तरी परंतु कधीही हार मानत नाही आणि आपला परत प्रयत्न करतो. मला कधी आठवत नाही की एखाद्या खेळाडूने आत्महत्या केली म्हणून. एखादा खेळाडू कुठे थांबलाय म्हणून आठवत नाही, कारण त्याला पहिल्यापासून सवय लागलेली असते की आपण कशा पद्धतीने संकटाला सामोरं जायचं. अजून एक गोष्ट सांगण्यासारखी आहे ती म्हणजे NSS आणि NCC. त्यावेळेस असा एक ट्रेन असायची की सायन्सच्या विद्यार्थ्यांना क्वचितच NCC आणि NSS मध्ये प्रवेश दिला जायचा, कारण त्यांना प्रॅक्टिकल असायचे. त्या प्रॅक्टिकलच्या वेळा आणि NCC आणि NSSचे जे तासिका आहेत ह्या कुठेही जोडल्या जात नसायच्या. त्यामुळे शक्यतो सायन्सचे विद्यार्थी हे कमी प्रमाणामध्येच त्या ठिकाणी असायचे. दुसरी एक गोष्ट सांगण्यासारखी आहे ती म्हणजे वाचनालयाच्या संदर्भात. मला चांगलं आठवतंय की पंचायत समितीच्या पाठीमागं बुद्धविहाराच्या थोड्या बॅक साईडला एक नगरपालिकेचं वाचनालय असायचं आणि आम्ही मध्यांतराच्या पिरियडमध्ये जेव्हा प्रॅक्टिकल आणि थेअरी पिरियडच्या मध्ये वेळ असायचा त्यावेळेस आम्ही त्या वाचनालयामध्ये जाऊन पेपर वाचायचो. आजही काही कात्रणं मी त्या ठिकाणी मुद्दाम एकत्रित करून ठेवलेले आहेत. ते कात्रण माझ्यापाशी आहेत. मी ज्या ज्या गोष्टीमध्ये माझा महाविद्यालयात सत्कार झाला होता मला चांगलं आठवतं. महाविद्यालयामध्ये गजमल माळीसारखे, राजारामजी राठोड सारख्या व्यक्तींच्या हस्ते माझा सत्कार झाला होता. त्या सत्काराचे फोटो आज माझ्याकडे आहेत. विठ्ठल वाघांना तर मी असं त्यांच्यात माझ्यामध्ये 1 फुटाचं अंतर असेल इतक्या जवळून मी त्यांची कविता ऐकली. हंबर ते गाय ही जी त्यांची प्रसिद्ध कविता होती ती आपल्या स्टेजवरून मी ती पूर्ण ऐकली होती. महाविद्यालयाच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये सायन्स विषय असल्यामुळं सहभागी होता आलं नाही मला, परंतु मी एक प्रेक्षक म्हणून मात्र मी सगळ्या गोष्टीचा साक्षीदार आहे. त्या काळी फुटबॉल सामने व्हायचे. गेवराई विरुद्ध बीड व्हायचं. त्यावेळेस प्रसिद्ध फुटबॉल क्रिकेट सामने होत असताना ढाका नावाचा एक क्रिकेटर असायचा. त्याची बॅटिंग पाहण्यासाठी आम्ही मुद्दाम जायचो. श्याम येवले, माजी आमदार सुनील धांडे हे फुटबॉल खेळायचे आणि ते फुटबॉल पाहण्यासाठी आम्ही भर पावसामध्ये मॅच व्हायचा तर त्यावेळेस ते पाहण्यासाठी आम्ही त्या
कोपऱ्याला येऊन उभा राहायचो आणि बऱ्याच वेळा त्या सामन्याचा आम्ही आनंद लुटत असायचो. हेच महाविद्यालय आहे की ज्या महाविद्यालयामध्ये कोणतीही फीस न आकारता रविवार असो, सकाळी असो, संध्याकाळी असो 12वीच्या विद्यार्थ्यांना जादा तासिका घेतल्या जायच्या. याच महाविद्यालयामध्ये गॅदरिंग जो भाग आहे तो रात्री 8, 9, 10 पर्यंत गॅदरिंगचा भाग चालायचा आणि सुंदर असा कार्यक्रम साजरा केला जायचा. बरेचसे कलाकार त्या ठिकाणी, खूप ज्यांनी त्यानंतर नाव आपलं लौकिक वाढवलं असे लोक या ठिकाणी उपस्थित राहायचे आणि आपली कला सादर करायचे. यामध्ये मुख्यतः मी उल्लेख करील जोशी नावाची एक विद्यार्थिनी होती. तिचं जे नृत्य आहे ती पाहण्यासाठी पूर्ण महाविद्यालय काय गेवराई शहरातले बरेचसे लोक पाहायला यायचे. त्यानंतर बापू घोगशेसारखा एक चांगला कवी महाविद्यालयाला लाभला होता, तो सुद्धा या ठिकाणी आपली कला सादर करून आपल्याबद्दल ती माहिती त्या ठिकाणी सांगायचा. अशा एक ना असंख्य गोष्टी मला या ठिकाणी जाणवतात. मला महाविद्यालयामध्ये बुद्धिबळामध्ये असेल, सुंदर हस्ताक्षरामधले चांगले बक्षीसं मला या महाविद्यालयामध्ये प्राप्त झाले. प्रश्न केव्हा आला, खरी अडचण आमची त्यानंतर झाली. BSc तृतीय आम्ही एक गणित विषय घेणारे मोजकेच विद्यार्थी असायचो. विशेषतः मुलींचा तर खूप तुटवडा असायचा. 1 किंवा 2 मुली गणिताला असायच्या आणि शास्त्री सर शिकवायला जेव्हा यायचे तेव्हा त्यांना लवंग खाण्याचा नाद असायचा. लवंग खाल्ली की सर किती तास शिकवतील याची आपण अंदाजच व्यक्त केला जाऊ शकत नव्हता. अशा पद्धतीने त्यांचं ते शिक्षण आमचं चालू होतं. आणि त्यानंतर BSc द्वितीय वर्ष आम्ही कंप्लीट केलं. BSc सेकंड इयरला आम्ही 4 विद्यार्थी होतो आणि तृतीय वर्ष तर सुरू करायचं, परंतु त्यावेळेस अट अशी होती की 5 विद्यार्थी असल्याशिवाय तृतीय वर्ष सुरू करता येत नव्हतं. त्यामुळे पंचायत अशी झाली की आम्ही तत्कालीन प्राचार्य PT बाविस्कर सरांना जाऊन भेटलो. सर, आमचं आता पुढच्या वर्षी कसं होणार? आमच्या आधीची बॅच जी होती त्यांना सुद्धा तोच प्रश्न निर्माण झाला होता की जो आम्हाला प्रश्न निर्माण झाला. मग आम्ही ठरवलं, सर आम्हाला म्हणले की 1 विद्यार्थी कुठून तरी मिळून आणा, त्यानंतर मी तृतीय वर्ष सुरू करतो. जून गेला, जुलैचे 15 जुलै आली तरी आमचं ॲडमिशन काही पूर्ण होईना. मग करावं काय? तर आम्ही गावोगाव सर्वे सुरू केला की कुठे असेल ज्याचं BSc सेकंड इयर होऊन ते शिक्षण त्या ठिकाणी थांबलेलं आहे. असं करून आम्हाला 1 विद्यार्थी मिळाला आणि मग आम्ही त्याचा प्रवेश करून BSc तृतीय वर्ष सुरू केलं. BSc तृतीय वर्ष आलं आणि कसं बसं आमचं शिक्षण सुरू झालं. सांगळे सरांनी खूप मेहनत घेतली. एकटेच होते ते गणिताला, तरी परंतु एवढे मोठे पेपर असताना त्यांनी त्या गणितामध्ये आम्हाला पारंगत केलं. तसं तर माझं पाहता गणित विषयच हा बालपणापासून आवडीचा विषय होता. केमिस्ट्रीमध्ये झिने सर असतील, वारे सर असतील, यांच्याबद्दल खूप असं मनामध्ये भीती वाटायची, कारण एवढं इतकं रसायनशास्त्राला मी त्यावेळेस प्राधान्य देऊ शकलो नाही. आणि हे चालत असताना BSc पूर्ण केलं. मी BSc पूर्ण करत असताना मला BScची स्कॉलरशिप मान्य झाली आणि मला ₹1800 माझ्या खात्यावर जमा झाले, ज्या पैशातून मी माझं शासकीय अध्यापक महाविद्यालयामध्ये B.Ed पूर्ण केलं. ही एक मला अभिमानाची गोष्ट आजही ती सांगावीशी वाटते. आणि त्यावेळेच्या परीक्षा कशा होत्या, तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्ट्रिक्ट अशा परीक्षा असायच्या. एकनाथ आबूज त्यावेळेस प्रसिद्ध परीक्षेला असायचे. त्यांचं नाव ऐकताच विद्यार्थी घाबरायचे. आणि त्या काळामध्ये खूप मोठ्या गुण कमी असतील, आमच्या काळातल्या विद्यार्थ्यांना गुण कमी पडले असेल, परंतु त्या गुणांना गुणवत्ता मात्र होती. आज ती स्थिती दिसत नाही आपल्याला. विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणात गुण मिळवतात, परंतु त्याच्यात किती गुणवत्ता आहे हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळं ही गुणवत्ता टिकून ठेवणं आणि त्याचा उपयोग करणं हे खूप महत्त्वाची बाब आहे. आणि यानंतर मी त्या ठिकाणी BSc पूर्ण केलं 5 वर्षामध्ये. जेवढ्या घटना सांगता येतील तेवढ्या कमीच आहेत, परंतु पुन्हा कधी एकदा एखाद्या वेळेमध्ये अजून काही घटनांचा उल्लेख मित्राबरोबर आम्ही करत असतो आणि करणार आहोत. BSc कंप्लीट झालं, ठरवायचं होतं.
या ठिकाणी मला विशद करावंसं वाटतं. BSc मध्ये प्रथम श्रेणीमध्ये पास झालो आणि माझा BAMS ला नंबर लागला, इंजिनिअरिंगला नंबर लागला, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंगला नंबर लागला. पण दुर्दैव असं माझी आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसल्यामुळे मी त्या ठिकाणी प्रवेशित करू शकलो नाही. आणि मग मी ठरवलं काय करावं, तर मग MSc करावी आणि मी MSc मॅथमॅटिक्सला विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला. नंतर मी MPhil केलं, PhD केलं आणि PhDची एक घटना या ठिकाणी मी मुद्दाम या ठिकाणी विशद करेल की विद्यापीठामध्ये फ्लुइड डायनॅमिक्स यासारख्या विषयामध्ये 7-8 वर्षानंतर किंबहुना 10 वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये पहिला विद्यार्थी असा राहिलो की ज्यांनी गणित विषयामध्ये PhD केली. आणि या निमित्त माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते आम्हाला पदवीदान समारंभ विद्यापीठाने नियोजन केलं. मी ज्या दिवशी या कार्यक्रमाला चाललो होतो त्यावेळेस मी गाडी घेऊन RB अटल कॉलेजच्या पुढून जाताना मला ते सगळे दिवस आठवले आणि मी अक्षरशः नमस्कार केला महाविद्यालयाला, माझ्या गुरुजनांना, की याच महाविद्यालयामुळे आज मला APJ अब्दुल कलामांसारख्या व्यक्तीच्या पुढं त्याला नमस्कार करण्याची, त्याच्याबरोबर हस्तांदोलन करण्याची संधी मला प्राप्त झाली. मी आपणास सांगू इच्छितो की यानंतरच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मी बऱ्याच महाविद्यालयांना भेटी दिल्या, विद्यापीठांना भेटी दिल्या. भारतातल्या गुवाहाटी असेल, चंदीगड असेल, तामिळनाडू असेल, या बऱ्याच महाविद्यालयामध्ये मी गणित विषयाचे व्याख्यानं दिली. त्यावेळेस मात्र मी माझं जे महाविद्यालय आहे त्या महाविद्यालयाचे कधीही ऋण मी त्यांनी जे माझ्यावर ऋण आहे ते मी विसरू शकणार नाही. नंतर महाविद्यालयामध्ये मी जेव्हा दुर्दैवाची बाब अशी की माझ्यामध्ये कॅपॅबिलिटी, ॲबिलिटी, कॅपॅसिटी सगळं असून मला या तालुक्यामध्ये किंवा या महाविद्यालयात काम करण्याची संधी प्राप्त झाली नाही. परंतु जवळ का होईना बीडमध्ये मी या महाविद्यालयामध्ये रुजू झालो आणि तरी परंतु माझी जी नाळ होती ह्या महाविद्यालयाची ती कधीच मी तुटू दिली नाही. मग ती NACची कमिटी असेल त्यावेळेस मी सहभाग नोंदविला. महाविद्यालयाने सुद्धा माझा PhD झाल्यानंतर पहिला सत्कार RB अटल महाविद्यालयात झाला. सायन्स फोरमचं उद्घाटन असेल किंवा दरवेळेस गेस्ट लेक्चर असेल, मला माझ्या सरांनी मला अनेक वेळा या महाविद्यालयात येण्याची संधी प्राप्त करून दिली. मी बऱ्याच वेळेस परीक्षेच्या कामकाजामुळे म्हणा किंवा ॲफिलिएशनच्या वेगवेगळ्या माध्यमातून या महाविद्यालयाला मुद्दाम प्राधान्य देऊन येत असतो. आणि मी ज्या ठिकाणी बसलो, ज्या बाकड्यावर बसलो, ज्या रूममध्ये मी शिक्षण घेतलं, माझी सतत नजर त्या ठिकाणी होत गेली आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये किंवा महाविद्यालयामध्ये मला सहभाग होण्याची संधी या महाविद्यालयाने दिली. ज्यावेळेस मी MPSCच्या परीक्षेमध्ये पास झालो आणि त्यावेळेस सुद्धा काही कारणामुळे मी त्या ठिकाणी मी ती सर्व्हिस जॉईन केली नाही, परंतु त्यावेळेस सुद्धा मला माझ्या महाविद्यालयाची आठवण झाली की आपण एक ग्रामीण भागातला विद्यार्थी, 10वीपर्यंत मराठी माध्यमातून शिकलेला विद्यार्थी, कागदामध्ये 2 पोळ्या बांधून आणणारा विद्यार्थी, पायी सायकलवर 7 किलोमीटर सायकलवर प्रवास करून विद्यापीठात शिकलेला विद्यार्थी, आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत. अहो खरं तुम्हाला सांगू का, जीवनामध्ये बसच्या शेवटच्या सीटवर जागा मिळावी एवढीच अपेक्षा होती हो, एवढीच अपेक्षा होती. पण ही जे काय मिळाली संधी ना, ती केवळ आणि केवळ मला मिळालेल्या गुरुजनांमुळं आणि माझ्या सहकार्यामुळं, माझ्या आईवडिलांमुळं मला ही आज संधी मिळाली. त्यानंतर मी आज बऱ्याच ठिकाणी माझं विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ स्टडीवर माझी निवड झाली. पण एक मात्र खरं आहे, मी ज्यावेळेस एकटा राहत होतो रूममध्ये त्याच वेळेस मी ठरवलं होतं की आपण पुढं चालून काय करायचं तर प्राध्यापक व्हायचे. कशामुळे? कारण मी माझ्या दरवाजाच्या पाठीमागे लिहून ठेवलं होतं, प्राध्यापक डॉक्टर ॲडव्होकेट विनोद भालेराव. त्यावेळेस माझं भालेराव नाव होतं. नंतर मी ते कुलकर्णी करून घेतलं. त्याच्यातल्या 2 कंप्लीट झाल्या, परंतु मला LLB पूर्ण करता आली नाही. 1 वर्ष माझं तसंच राहिलं. परंतु माझं ते स्वप्न होतं की लोक म्हणायचे की तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर प्राध्यापक व्हावं, डॉक्टर व्हावं, ॲडव्होकेट व्हावं. पण माझं स्वप्न असं होतं की ह्या 3 डिग्र्या माझ्या नावापुढं असाव्यात. त्यामधल्या 2 डिग्र्या मी मात्र पूर्ण केल्या आणि हे केवळ आणि केवळ
माझ्या गुरुजनांमुळे झालं. मी असा एकटाच एकमेव यशस्वी झालेला विद्यार्थी रब अट्टल महाविद्यालयाचा नाही. असे असंख्य माझे विद्यार्थी रब अट्टलमधून बाहेर पडलेले एक चांगल्या पदावर आज कार्यरत आहेत. त्यांचे क्षेत्र वेगवेगळे असतील. जसं की मी उल्लेख करील की सोमानी नावाचा माझा क्लासमेट वर्गमित्र हा डॉक्टर आहे. दीपक खिस्ती नावाचा माझा मित्र बँक मॅनेजर म्हणून काम करतो. कासलीवाल सारखा विद्यार्थी हा रिअल इस्टेटमध्ये काम करतो. घोडके नावाचा माझा मित्र हा LIC मध्ये त्यांनी खूप मोठ्या पद्धतीचं नाव केलं. रघुनाथ रुचके असेल, अनिल आर्दड असेल, दिगंबर आर्दड असेल, जोगदंड कैलास असेल, संजय तळतकर असेल, किती नावं घ्यावेत. हे सगळे लोक आज जर आपण विचार केला तर गेवराई काय किंवा बीड जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त शाळेचे मुख्याध्यापक हे सगळे रब अट्टल महाविद्यालयात आहेत. ते शिक्षणाचं योगदान या ठिकाणी देत आहेत. काही त्याच्यामध्ये प्राध्यापक झाले, काही जण डॉक्टर केली. खूप मोठ्या गणेश देशमुख सारख्यांनी दीनदयाळ शोध संस्थेमध्ये आज संचालक म्हणून तो कार्यरत आहे. असे असंख्य विद्यार्थ्यांनी आपलं नावलौकिक कमवलं. परंतु त्याचा जो बेस होता, त्याचा जो पाया होता, तो हा रब अट्टल महाविद्यालय होता. आणि मला तर या ठिकाणी नवीन विद्यार्थ्यांना सांगावंसं वाटतं की विद्यार्थ्यांनो, तुम्ही एक लक्षात घ्या की व्यक्तीचं किंवा आपलं आचरण कसं आहे त्यावरून तुमच्या विचारांची उंची लक्षात येते. एक सहज सांगावंसं वाटतो, जो दिखता है वही बिकता है. तुम्हाला काहीतरी दाखवावं लागणार आहे. संस्कार जर तुमच्यावर मोठे झाले ना, पैसा आपोआप येईन. हो, पैसा आपोआप येईन. आणि त्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत घ्यायची गरज नाहीये. अहो, जीवनामध्ये असतेच काय. आता बरेच विद्यार्थी म्हणतात की आपल्याकडे काय झालेलं आहे, एक प्रॉब्लेम एक मला पूर्ण जाणवतो युवकामध्ये, तो म्हणजे मोफत आणि म्हणता येईल की कोणत्या वेगवेगळ्या कारणाने कुठेतरी सूट मिळावी अशी आपल्याकडल्या विद्यार्थ्यांची मानसिकता असते. मग ती आर्थिक स्वरूपात सूट मिळावी, जातीच्या व्यवस्थेवर सूट असावी, वशिल्याने सूट असावी. आणि जेव्हा माणसाला सुटीची अपेक्षा लागते त्यावेळेस आपला विकास खुंटतो. विद्यार्थ्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला जेव्हा कुठेतरी आपल्याला जॉब मिळावा असं इच्छा असते, आपल्याला नोकरी चांगली मिळावी, आपण चांगल्या पदावर जावं, एकच फक्त विचार आपण लक्षात ठेवला पाहिजे. आपल्याला किती पदं लागतात? एक पद लागतंय. आपल्याला काही 10 पोस्ट लागत नाहीत नोकरी लागण्यासाठी. त्यामुळं आपण एक पद हे ते मी मिळवणारच याचा निश्चय केला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की विद्यार्थ्यांनी मी पण सोडलं पाहिजे. मी करायला नाही पाहिजे. याचं कारण असं आहे, कारण जर मीपणा जर बाळगला जास्त, कुठेही लवचिकपणा बाळगला नाही, कोणाला नतमस्तक झालो नाहीत, कोणाचं म्हणणं ऐकून घेतलं नाही, तर तुमचं यशस्वी होण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अडथळे निर्माण होतात. जसं की मी तुम्हाला उदाहरण देईल. बासुरी असती ना, वाजवायची बासुरी, ती या तिथीला कधीच तोडली जात नाही. कारण बासुरीचं मी म्हणजे दशमी असेल, नवमी असेल, याला कधीच तो विळू तोडला जात नाही. याचं कारण असं आहे की बासरी ही देण्याचं काम करते, आवाजाचं काम करते. मी तर म्हणेल की भविष्य काळ खूप अवघड आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना एक चांगली मानसिकता करावी लागेल. कारण भविष्यामध्ये किंवा आत्ता सुद्धा गुणांची गुणवत्ता तपासली चाललेली आहे. तुम्हाला किती गुण आहेत यासाठी याचा विचार न करता त्याच्यामध्ये किती गुणवत्ता आहे हे पाहिलं जात आहे. आणि यासाठी तुम्हाला अविरत प्रयत्न करावे लागतील, मेहनत करावी लागेल. वेळ प्रसंगी तुम्हाला 2 पावलं मागेही सरकावं लागेल. पण हार जर मानली तुम्ही तर मात्र खूप ते कठीण आहे. हे मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. महत्वाची गोष्ट अशी की 4 गोष्टी विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवल्या पाहिजेत. सुविधा असतील, समय असेल, वेळ ज्याला आपण म्हणतो, साधन ज्याला म्हणतो, आणि सनक, ह्या 4 गोष्टी यशस्वी होण्यासाठी महत्वाच्या आहेत. सुविधा आई वडील देतील, कशा करून देतील, त्यांचं भागून देतील. साधन महाविद्यालय आहे, महाविद्यालय त्या साधनांमधून आपल्याला जायचंय. समय म्हणलं तर सगळ्यांना 24 तासच आहेत दिवसाचे.
असं काही कोणाला कमी नाही की याला 12 तास दिले, त्याला 14 तास दिले. परंतु आपल्यामध्ये सनक पाहिजे. सनक म्हणजे एक ती टेन्स पाहिजे की त्या मी करणारच, ऊर्जा पाहिजे. ह्या सगळ्या तिन्ही गोष्टी असून उपयोगाच्या नाही येतात. अहो एक लक्षात घ्या, सगळ्या वस्तू आहेत इलेक्ट्रिक, पण लाईटच नाहीये. चालणार आहे का? नाही चालणार. जोपर्यंत तुमच्यामध्ये सनक येणार नाही तोपर्यंत तुम्हाला यश प्राप्त होणार नाही. आणि त्यासाठी तुम्ही एक लक्षात ठेवा, जीवन आहे म्हणूनच स्वप्न आहेत. स्वप्न जर असतील तर ध्येय आहे. ध्येय जिथे आहेत तिथं तर मार्ग आहेच आहेत. तुम्ही ध्येय निश्चित करा, मार्ग आहेत. मार्ग म्हणलं की तुम्हाला अडथळे हे येणारच. अडथळे जरी आले तरी तुम्हाला तिथं प्रोत्साहन देणारी व्यक्ती सुद्धा निर्माण होतील. आणि या अडथळ्यामधून तुम्ही जर पास झालात तर तुमच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा विश्वास निर्माण होईल आणि तो विश्वासच तुम्हाला यश मिळवून देईल. अहो एक लक्षात घ्या, तुम्ही जर फाईट दिली तर तुम्हाला फ्लाईट मिळणार आहे. फाईट जर दिली तरच तुम्हाला फ्लाईट मिळणार आहे. अजून एक महत्त्वाची बाब आहे की जास्त भूतकाळामध्ये जाऊ नका किंवा भविष्यकाळामध्ये जाऊ नका. भूतकाळ ही एक घटना आहे आणि भविष्यकाळ ही एक कल्पना आहे. पण फक्त वर्तमान हे काय आहे? आपलं आहे. मी असंख्य व्यक्ती पाहतो. आज माझे सर्व जे विद्यार्थी मित्र आहेत त्यांचा बराचसा वेळ सेल्फीमध्ये जातो. मी कधी कधी कंपॅरिझन करतो, सेल्फी आणि इमेजमध्ये काय फरक आहे. सेल्फी ही तात्कालिक असते, आपल्यापुरती असती, वैयक्तिक असती, त्याच्यामधून मनाव इतकं फक्त मनाला प्रसन्नता मिळते. परंतु इमेज बनवायला, स्वतःची इमेज बनवायला पूर्ण आयुष्य खर्च करावं लागतं. तेव्हा कुठं आपल्याला यशस्वी होता येतं. त्यासाठी सेल्फी न बनवता इमेज बनवा. एक मी पाहतो की करिअर हे ते म्हणतात ना, करिअर किसी के गोद में पैदा नहीं होता, वो खुद को बनाना पड़ता है. कोणाच्या गोदीमध्ये करिअर बनवता येत नाही हो. ते तुम्हाला स्वतःलाच बनावं लागतं. आणि ते जर तुम्हाला तुमचा जो स्वभाव आहे हे यश मिळवण्यासाठी तुम्हाला कणखर व्हावं लागणार आहे. अहो सहज मी विचार जर केला, माझ्या सध्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगत असतो की आपण एखादा प्रॉडक्ट विकत घेताना पाहतो की हा कोणत्या कंपनीचा माल आहे, पाहतो का नाही. आणि तसंच मार्केट, ते जसं मार्केट आहे ना तसंच मार्केट आहे बाहेर. आपण जेव्हा बाहेर जॉबला जातो ना त्यावेळेस ते विचारलं जातं की हा कोणत्या महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे, हे प्रॉडक्ट कुठलं आहे. मग आपण जेव्हा उपस्थित राहतो, आपल्या महाविद्यालयाचं नाव जेव्हा आपण सांगतो, जेव्हा लोक आपल्याबद्दल चर्चा करतात, ते आपल्याला जरी नाही म्हणलं तर आपण जर यशस्वी झालो तर महाविद्यालयाचं नाव होतं. आपण कुठं चुकलो तर आपल्याला काही फरक पडत नाही, पण आपले आईवडील असतील, आपलं महाविद्यालय असेल, यांना कुठंतरी गालबोट लागण्याचं काम ह्या आपल्या कृतीतून होत असतं. आणि म्हणून मला हे आवर्जून सांगावंसं वाटतं की आपण यशस्वी होण्यासाठी कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता बचेंगे तो और भी लढेंगे असं आपण प्रयत्न केला पाहिजे. यश आपलंच असतं, फक्त आपण त्याची जिद्द आपण मनामध्ये ठेवली गेली पाहिजे. मी जेव्हा विचार करतो या रब अट्टल महाविद्यालयाचा, रब अट्टल महाविद्यालयाचा आज जो हा वटवृक्ष झाला, कशामुळे झाला हो? अहो या महाविद्यालयामध्ये सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी असंख्य लोकांनी खूप मोठं योगदान त्यांचं आहे, त्याग आहे, परिश्रम आहेत, चिकाटी आहे. त्यामुळे हे उभा राहिलेलं आहे. एवढं सहजासहजी उभा राहिलेलं नाहीये. ज्यांनी परिश्रम घेतले, आपला घाम गाळलाय, जिद्द सोडलेली नाहीये, त्यामुळं आज हे भव्य दिव्य रूप या महाविद्यालयाचं स्वरूप आज आपल्याला पाहायला मिळतं. आणि आता तर पाहायचं कामच नाही हो. महाविद्यालयाचे जे सध्याचे प्राध्यापक आहेत ना, त्यांच्या नावामध्येच सगळं आहे बरं. त्यांच्या नावामध्येच सगळं आहे. याचं कारण असं आहे की विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जी काही फॅसिलिटी म्हणा, ग्रंथालय म्हणा, माझ्या वेळेस मला जेव्हा 12वीला ग्रंथ कमी पडले होते ना, तर मी तत्कालीन लोकांना विनंती करून, त्यावेळेस आम्हाला 2च पुस्तकं मिळायची. अहो त्यावेळेस मला खूप परिश्रम घ्यावे लागले, बऱ्याच जणांना सांगावं लागलं, आणि तेव्हा कुठं मला
12वीला महाविद्यालयाने मदत करून मला सगळ्याचे सगळा पुस्तकाचा बंच मला त्या ठिकाणी वापरायला दिला होता. आज तर तशी स्थिती नाही आहे. तुम्ही पाहिजे तेवढे पुस्तकं तुम्हाला प्रत्येकाला उपलब्ध करून दिले जात आहेत. याचं कारण असं आहे की ग्रंथालयामध्ये समाधान इंगळे नावाची व्यक्ती त्या ठिकाणी कार्यरत आहेत. तुमचं सगळ्यांचं ते समाधान करतायत हो, त्यांच्या नावामध्ये समाधान आहे. दुसरं सांगायचं असलं की महाविद्यालयात विजय निश्चित आहे हो. याचं कारण आहे विजय सांगळेसारखे कॅप्टन या महाविद्यालयाला मिळालेले आहेत आणि ते निश्चितच मला विजय मिळवून दिला त्या अर्थी तुमचा सुद्धा विजय निश्चित होणार आहे. आणि राहिली साहिली गोष्ट म्हणजे प्राचार्यांची. महाविद्यालय हे निश्चितच चांगल्या शिखरापर्यंत पोहोचतं होणार आहे, कारण महाविद्यालयाच्या प्राचार्याच्या आडनावामध्ये शिखर आहे, यात मला तीळ मात्र शंका नाहीये. त्यामुळं मला ही खूप आनंदाची गोष्ट वाटते. मी जेव्हा महाविद्यालयाच्या व्यक्तींची नावं एकदा वाचली त्यानंतर मला असं जाणवलं की हे महाविद्यालय आतापर्यंत एवढा चांगल्या स्थितीमध्ये नाही तर सहसा असं पाहायला भेटत नाही. एवढे डिव्होटेड पर्सनॅलिटी भेटत नाहीत. पण याचं कारण काय दडलेलं आहे तर ह्या व्यक्तींच्या नावामध्ये महाविद्यालय दडलेलं आहे. तसंच महाविद्यालयाचे जे संस्थाचालक आहेत तर त्यांच्या नावामध्ये सुद्धा खूप छान त्याचा अर्थ निघतोय. त्यामुळं महाविद्यालयाला पुढं भविष्य खूप छान आहे. असं एकंदरीत हे महाविद्यालय आहे. मी या ठिकाणी आश्वासित करू इच्छितो की माझ्या महाविद्यालयाला जेव्हा जेव्हा माझी गरज भासेल, ज्या गोष्टीमध्ये मला सहभाग घेता येईल, महाविद्यालय मला जेव्हा आवाज देईल, हा विनोद कुलकर्णी हा निश्चितच एक विद्यार्थी म्हणून या महाविद्यालयाला पाहिजे तेवढी मदत करेल, यात तीळ मात्र शंका नाही. शेवटी मला एवढंच सांगावंसं वाटतं. शेवढं मला या ठिकाणी एक गोष्ट मुद्दाम नमूद करावीशी वाटते की सांगळे सरांना असेल, शिखरे मॅडमला असेल, असं कळलं असेल की मला काहीतरी कळतंय, म्हणून त्यांनी मला कळवलं की सर तुम्ही सुवर्ण महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांना असेल किंवा तुमचा अनुभव असेल ते आम्हाला कळवा. म्हणून मी हे काही कळवण्याचा मी या ठिकाणी चांगला प्रयत्न केलेला आहे. ते कितपत कळलंय हे मला कळत नाहीये. तुम्हाला जर कळलं असेल तर तुम्ही दुसऱ्यांना कळवा, आणि नसलं काही कळलं तर तुम्ही तेही मला कळवा, जेणेकरून मला माहिती होईल की मला किती कळतंय आणि किती कळत नाही ते. या प्रसंगी शेवटी एकच सांगेल की या सुवर्ण महोत्सवानिमित्त आणि जी मला महाविद्यालयाने संधी प्राप्त करून दिली, आजचा जो दिवस आहे हा खरंच माझ्यासाठी शुभ दिवस आहे की माझ्या ज्या भावना आहेत, माझी जी फिलिंग आहे महाविद्यालयाबद्दलची, ती मला आज व्यक्त करण्याची संधी दिली. यासाठी मी महाविद्यालयाचं व्यवस्थापन, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापकवृंद, माझे गुरुजनवृंद, तिथील सगळे स्टाफ, त्याच्यानंतर या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि गत काही मिनिटापासून माझं ऐकून तुम्ही जे सहन केलं, मला सहसा कुणी कोणाचं सहन करत नाही होता, परंतु तुम्ही मला बराच वेळ झालं, आज सणाचा दिवस असून सुद्धा आपला वेळ देऊन मला जे तुम्ही सहन केलं, याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो आणि महाविद्यालयाच्या ऋणामध्ये राहू इच्छितो. धन्यवाद.